कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. 2009-10 बॅचचे विद्यार्थिनी सगळ्यांना विनंती करतो की आपला कार्यक्रम लगेच चालू होणार आहे, त्यामुळे सर्वांनी चेअरवर बसून घ्यावे. कार्यक्रमाची रूपरेषा आता सांगितली जाईल तुम्हाला. आपल्या कार्यक्रमात थोडा चेंज करण्यात आलेला आहे. ससाने सरांना जायचं आहे, त्यामुळे थोडा चेंज करण्यात आलेला आहे, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे. मंचावर उपस्थित असणारे सर्व गुरुवर्य शिक्षक वृंदावन हे आपलं प्रथम दीपप्रज्वलन करतील आणि दीपप्रज्वलन झाल्यानंतर सर लोकांचा सत्कार वगैरे होईल. ट्रॉफी देऊन त्यांना सन्मान केला जाईल. आणि त्यानंतर सर्वात प्रथम ससाने सर आपल्याला 2 शब्द बोलतील. असा आपला कार्यक्रम सध्या सुरुवात होणार असेल. नंतर परत थोडा तुम्हाला कार्यक्रम सांगितला जाईल. सर्वप्रथम मी सगळ्या शिक्षकांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून घ्यावे. सध्या चालू असलेले प्रिन्सिपल प्राचार्य बोडके सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारावं.
आणि या अध्यक्षाच्या स्थानाला अश्विनी फुलारे अनुमोदन देईल. आता जे अध्यक्ष सांगितलेले आहेत त्यांना आपल्या सगळ्यांकडनं अनुमोदन आहे. बोडके सर यांचा सन्मान स्वागत सत्कार होणार आहे. तर मी बोडके सरांचा सत्कार करण्यासाठी मुंडेमधून हिंगणे यांना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी पुढे यावे. आपले 2 शब्द बोलावा. बॅच 2009-10 या गेट टुगेदर म्हणजे स्नेह मेळाव्याच्या निमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बोडके सर, माझे सर्व माजी शिक्षक सहकारी आणि तब्बल 16 वर्षानंतर भेटलेले 32 वर्षाचे माझे तरुण विद्यार्थी, आपणा सर्वांना या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं एक शुभेच्छा देतो. आणि पहिलं एक गोष्ट असायची, निरोप समारंभ होता. निरोप समारंभ माहिती आहे ना, निरोप समारंभाला सगळे रडके तोंड घेऊन बसायचे, बरेचसे रडत होते. आणि त्यावेळेस एक शब्द असायचा, एक वाक्य असायचं नेहमी, कोणी कवीने लिहिलेलं, 2 ओंडक्याची होती सागरात भेट, एक लाट येता पुन्हा नाही गाठ. अशा प्रकारचं एक वाक्य नेहमी कविता ओळी वापरल्या जायच्या. परंतु ते आमच्या काळात होतं. अलीकडच्या काळामध्ये या गेट टुगेदरच्या रूपानं पुन्हा दूर गेलेले जे ओंडके आहेत ते ओंडके पुन्हा एका नावेमध्ये आणण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून होत आहे. गेल्याच 12 एप्रिलला आमचाही म्हाताऱ्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला होता. तब्बल 45 वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र भेटलो होतो. कुणाचे दात पडले होते, कुणाचे केस पांढरे झाले होते, कुणाला चालता येत नव्हतं, 2 तर काठीवरच होते. पण तो एक आनंद खूप वेगळा असतो. या जुन्या आठवणी आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आणि पुन्हा आपले सर्व वर्गमित्र एकत्र येऊन जो आनंद आपण द्विगुणित करत असतो, त्या निमित्तानं हा मेळावा आयोजित केलेला असतो. आणि आयोजकाचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला थोडी घाई असल्याच्यामुळं प्रोटोकॉल थोडा बाजूला ठेवून मला अगोदर बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
यानंतर सध्याचे प्राचार्य असलेले बोडके सर हे आपल्याला 2 शब्दभर मनोगत व्यक्त करतील. 2009-10 इयत्ता 10वी या बॅचमधील सर्व जमलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक सहकारी बंधू, खरं म्हणजे ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकलात, लहानचे मोठे झालात, खेळलात, बागडलात, आज पुन्हा त्या शाळेमध्ये जवळजवळ 16 वर्षानंतर तुम्ही हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या वतीने मी तुमच्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक असतील, विद्यार्थी विद्यार्थिनी, हा कार्यक्रम सकाळी लवकर सुरू होईल. 10च्या आसपास असं वाटलं होतं. आज लग्नाचे कार्यक्रमाचे दिवस आहेत, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले की सर 10:30 वाजतील, 11 वाजतील. ठीक आहे, काय अडचण नाही. या अगोदर ॲडव्होकेट मस्के म्हणून आहेत, त्यांचा फोन आला होता की सर आम्हाला गेट टुगेदरचा कार्यक्रम घ्यायचा आहे. मग त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्हाला जी मदत जे आवश्यकता आहे ते सर्व शाळेतून तुम्हाला पुरवलं जाईल. तर तुम्ही सर्व या ठिकाणी जमलात. खरं म्हणजे या बॅचमध्ये बरेच विद्यार्थी हे आपले PSI आहेत, काही पोलीस आहेत, काही इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत. अतिशय चांगली अशी ही उत्कृष्ट बॅच या ठिकाणी आहे. जवळजवळ सातव सरांना विचारलं की किती डिव्हिजन होत्यात. सातव सरांनी सांगितलं 2 डिव्हिजन आणि 150 विद्यार्थी होते. गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला, तो पण सकाळी 10 पासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. आज मी तुमच्या पायावरती उभा आहे. काही जण सर्व्हिस करीत असतील, काही जण उद्योजक असतील, बरेच जण वकील आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी तुम्ही तुमचं या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करताय. आणि आज जमल्यानंतर प्रत्येक जण ज्या वेळेला तुम्ही 10वीला असाल, अगदी गोंडस नाजूक साधे लेकरं असणारा, आज पाहिल्यानंतर काहींना दाढे आहेत, काहींच्या पिकलेल्या आहेत, काही जरा मोठेच वाटते, काही जरा छोटेच वाटते. म्हणजे ज्यांनी जसा फिजिकल फिटनेस ठेवला आहे त्या पद्धतीचे सगळे असे वेगवेगळे तुम्ही वर्गमित्र एकत्र आलेला आहात. आणि माणसाच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो, आपल्याला काही आठवणीत राहत नाही. परंतु आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतले आपले मित्र मैत्रिणी आणि ज्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला, ज्यांनी आपल्याला ज्ञानदानाचं कार्य केलं, असे शिक्षक आपण अगदी वृद्ध झालो तरी कधीही विसरत नाही. म्हणजे हे एवढं बॉन्डिंग आहे. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या याच्यामध्ये म्हटलं जातं की गुरु आणि शिष्याचं नातं हे एवढं पवित्र आहे की ते आपल्याला कायम करणारे शिक्षक लाभले. आणि त्यांच्या ज्ञानाच्या शिदोरीवरच आज तुम्ही एवढी उंच भरारी घेतलेली आहे. आज आपल्या ज्या विद्यालयामध्ये शिकलेला आहात तुम्ही, त्या विद्यालयाची आज एवढी तुम्ही जो पाया रचलेला आहे, तो एवढं चांगलं कळस बांधण्याचं काम या ठिकाणी आज झालेलं आहे. तुम्ही समोर बॅनर पाहिले असतील. अगदी महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल असं निकालाच्या यशाची परंपरा आजही आपल्या या ठिकाणी विद्यालयामध्ये सुरू आहे. तुम्ही जर जूनला प्रवेश घ्यायला आलात तर आज प्रवेश पण मिळत नाही. कालपर्यंत 3 प्रवेश परीक्षा झालेल्या आहेत. म्हणजे मार्चमध्ये एक झाली, एप्रिलमध्ये झाली आणि काल एक झाली. जूनच्या अगोदर या ठिकाणी आपल्या पंडित विद्यालयामधील आता प्रवेश बंद होतात. याचं कार्य, याचं श्रेय हे जे पाठीमागचे जे आपले गुरुजन आहेत, त्या काळचे जे मुख्याध्यापक आहेत, त्या काळचे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी जी पंडित विद्यालयाची या ठिकाणी यशाची परंपरा कायम ठेवली. आणि एक विद्यालयाचं नाव होतं जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आजही तशाच पद्धतीने टिकवण्याचं काम या ठिकाणी आमचे सहकारी असतील, विद्यार्थी असतील किंवा संस्थेच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनामधून आज पण सुरू आहे.
या ठिकाणी मी अधिकचा आपला वेळ न घेता आज दिवसभर अगदी तुम्ही आनंदामध्ये राहा, ओळखी करून घ्या, तुमच्या शालेय जीवनाच्या आठवणी या ठिकाणी जागृत होतील आणि भविष्यामध्ये आजच्या गेट टुगेदरची प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन निश्चितपणे पुन्हा एक 5-10 वर्षांनी आणखी तुमच्यामध्ये एक चांगले उद्योजक निर्माण होत, आणखी चांगले अधिकारी होत, त्यांचं प्रमोशन व्हावं आणि पुन्हा एक जसं ससाने सर म्हणले की आमचा खूप वर्षांनी म्हातारपणी गेट टुगेदर झाला, तसाच एक कार्यक्रम आपला व्हावा. परंतु हे सर्व माझे सहकारी बंधू असेच दणकट राहावेत अशी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी, तुमच्या करिअरसाठी आहेत त्यामध्ये तुम्हाला असं उज्ज्वल भविष्य मिळो, तुम्हाला चांगलं आरोग्य मिळो, तुमच्या हातून या ठिकाणी समाजाची, देशाची सेवा घडो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. सर्वांना सूचना आहे की तुमच्याकडे माईक फिरवला जाईल. फक्त प्रत्येकाने सर लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या पोरांना म्हणजे असं नाव गाव, कोण काय करतंय, कोण कुठं आहे हे सगळं अगोदर जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे सर्वांनी फक्त आपले नाव गाव, सध्या काय करतात, कुठं असतात एवढं फक्त इंट्रोडक्शन द्यायचं आहे. काय अडचण नाही. सर्वांना नमस्कार. माझं नाव निखिल नागनाथ सोनटक्के. माझा अनुक्रमांक 40 होता 10वीला असताना आणि मी सध्या सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सायबेक सॉफ्टवेअर पुणे येथे कार्यरत. माझं नाव शरद लोक बांगर, मी माताळी इथं राहतो आणि माझा व्यवसाय शेती आहे. माझं नाव किरण आनंद धुंडे, राहणार आष्टीच आहे सध्या आणि माझा वकील व्यवसाय आहे आष्टीमध्ये. माझं नाव शुभम मनोज रत्नपारखे, मी ब वर्गात होतो 10वीला असताना आणि मी आता सध्या बँगलोरमध्ये ABB इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये जॉब करतो. नमस्कार, माझं नाव दीपक श्रीराम माने, मी सध्या सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर LTI माइंड्री या कंपनीत आहे आणि माझं लग्न पण झालेलं आहे. माझं नाव विक्रांत निळोबार असतं. मी सध्या पुणे येथे वॉटर्स फ्लोअर इथे IT मध्ये जॉब करत आहे आणि माझं पण लग्न झालेलं आहे. कौसार युनुस खान, मी पंचायत समितीला आहे इंजिनियर म्हणून. माझं नाव प्रतीक रवींद्र निकाजी आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे. सध्या मी मुंबईला राहिला आहे. मी राहणारे राष्ट्रीय आहे. व्यवसाय माझा प्लंबिंग आणि हार्डवेअर दुकान आहे. माझं एकच लग्न झालं आहे आणि एक मुलगा आहे. आणि मी सध्या मास्टरकार्डमध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉब करतो आहे आणि माझ्या काय आठवणीत मी माझ्या करणार आहे, पण थोडंफार सांगतो मी. मला AB डोके सरांचं आठवतं की AB डोके सर मला इतकं मारायचे ना शाळेत, म्हणायचे तुझं काहीच सुचत नाही. आणि एकदा तर असं झालं, म्हणजे 20 मार्काचा पेपर होता, जितके मार्क कमी पडतील ना तितक्या छाड्या मला 0 पडले होते. तर मी 20 छाड्या खाल्ल्या होत्या आणि सर मला प्रत्येक वेळेस म्हणायचं तुझं काहीच होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. तर सर झालंय. चला धन्यवाद. सध्या पुण्यामध्ये राहतो. मी स्वतः प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे. माझं पुण्यातही ऑफिस आहे, आष्टीतही ऑफिस आहे. एक लहानपणीची एक आठवण अशी आहे की शाळेतून 10वीचा ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस मला मॅथ्सला चांगले मार्क होते आणि माझा वडिलांचा बिझनेस असल्यामुळे जरा बिझनेसमध्ये जास्त हे होता, कल होता. त्यावेळेस सातव सरांचं एक वाक्य मला चांगलं आठवत आहे. मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं होतं. सातव सरांनी मला विचारलं, बाकीचे शिक्षक म्हटलं अरे तुला चांगले मार्क आहेत, तू सायन्सला वगैरे ॲडमिशन घे. त्या बॅचचा आय थिंक मी एकटाच असा एकमेव विद्यार्थी होता जो कॉमर्सला गेला होता. सातव सर मला सायन्सचे शिक्षक असतानाही ते म्हटले होते तू चांगला डिसिजन घेतलाय, जे करशील ते चांगलंच होईल तुझं. कारण त्यांना ॲक्च्युअल माहिती होतं की सायन्समध्ये माझी काय परिस्थिती होती. सध्या एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून आहे आष्टीमध्ये, सचिन पेंटिंग प्रेस फर्मचं नाव आहे. लग्न झालं एकदा आहे, हॉटेल व्यवसाय आहे, आष्टीत राहतो मी. माझं नाव श्रीकांत मंडले, मी सध्या पुण्यात राहतो. साधारणपणे मी स्किल डेव्हलपमेंट आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, स्किल डेव्हलपमेंटमध्ये मी काम करतोय सध्या. आता माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय, त्याच्यानंतर MBA केलंय. मी 2019ला एक छोटी कंपनी चालू केली, सेन्सेप मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. त्याच्यामध्ये मीडिया ॲडव्हर्टाइजमेंट, प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज सगळं त्याच्यात मी करतो. त्याच्यानंतर फूड सप्लायचा आमचा फॅमिली बिझनेस आहे जो की आष्टी स्थित आहे सर. त्याला ग्रो करायचं काम मी सध्या करतोय. सध्या पुण्यातच आहे, डेक्कनला ऑफिस घेतलंय स्वतःचं. अशा पद्धतीने सर डेव्हलपमेंट झाली. ही डेव्हलपमेंट खरं तर हे शाळेमुळेच झाली सर. शाळेचा बेस खूप चांगला होता. मला म्हणजे साधारणपणे सर्व शिक्षक खूप चांगले भेटले होते. त्या कारणाने हा जो बेस इथनं तयार झाला सर. अजून ग्रो करायचा प्रयत्न करतोय
धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि सर्वात जास्त मी डोके सरांच्या खूप जास्त छाड्या खाल्ल्यात, कारण की मी सर उशिरा शाळेत यायचो, शाळा बुडवायचो. शुभम विधातेला मी आज द्यायचो, आजारी मी असताना आजारी आहे असं सांगायचो, पण मी सगळ्यात जास्त छाड्या सर खाल्लेल्या आहेत सर. थँक्यू सो मच. थँक्यू. ज्ञानेश्वर रामदास चव्हाण, रागापूरचा आहे मी. आष्टीमध्ये माझं मोटर वायडिंगचं दुकान आहे. ज्ञानेश्वर चव्हाण. नमस्कार, मी शरद साप्ते. माझा शेती व्यवसाय आणि त्याला सोबतच दूध व्यवसाय बी चालू आहे. सदर ठिकाणी माझी ओळख करून देतो, ओळखत असतील सगळे तरी पण. माझं नाव रामहरी बबन पवार. मी सध्या माझं एज्युकेशन झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग फ्रॉम डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डी पुणे. या ठिकाणून मी माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यानंतर मी 2016 साली BE पासआउट झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये 2017ला पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझी निवड झालेली आहे. सदर ठिकाणी काम करताना खूप सारे वेगवेगळे अनुभव आले, वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजला सामोरे जावं लागतं. खूप डायनामिक जॉब आहे, आनंद वाटतो. खूप लोकांची सेवा करायची संधी मिळते, लोकांना न्याय द्यायची संधी मिळते. त्याचं आपण भाग्य समजतो, कारण की एवढ्या लाखो मुलांमधून आपली निवड झाली आहे. काहीतरी चांगलं काम करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी निवड झालेली आहे. आणि हे जे शिक्षक वृंद आहेत यांचे सर्वांचे आशीर्वाद आहेत. यांनी शिकवलेलं लहानपणीचं जे काय आहे, गणिताचे शिक्षक आहेत, विज्ञानचे शिक्षक आहेत, PT चे शिक्षक आहेत. कारण की मला ग्राउंडला सर 100 पैकी 100 मार्क होते, 100 आउट ऑफ 100 मार्क्स ग्राउंडला फिजिकल टेस्टला. तर आठवण येते की ह्या सरांमुळे आपली फिजिकल टेस्ट आहे. सायन्सला आउट ऑफ मार्क होते MPSC मध्ये. जे सायन्स शिकवलं होतं सरांनी तेच सगळं असते, वेगळं काही नसते. हे आपण जे शिकतो, हे न्यूटन्स लॉ, हे जे शिकतो, हे सगळं एक एक आन्सर लिहिताना सरांची आठवण यायची. कारण की जे तोंड पाठ करून घेतलं, गणिताच्या साध्या साध्या गोष्टी सरांनी पाठ करून घेतल्या. म्हणजे आनंद वाटला की आज यांनी जे बेसिक आपलं बनवलं. म्हणजे या शाळेमध्ये आम्ही एका छोट्याशा खेड्यागावातून आलो होतो नवीनच, कारण की माझी बहीण भाऊ बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. आम्ही सगळे छोट्याशा खेड्यागावामधून आलो होतो. कोयनीसारखं छोटंसं गाव आहे, 100-200 लोक वस्तीचं, ज्या ठिकाणी प्यायला पाणी पण नाही असं गाव आहे आमचं. तर त्या ठिकाणी आम्ही नवीन आलो होतो. त्यावेळेस वनवे सर होते, माझी मोठी बहीण आहे आशाताई. त्यांना सगळ्यांना खूप सपोर्ट केलेला आहे त्या काळी त्यांनी शिक्षणासाठी. आमचे वडील यायचे शाळेमध्ये आणि किती मारायची परमिशन होती, मारा, सरांना माहिती आहे, फुल परमिशन. म्हणजे ते एक आजकालचे पॅरेंट्स हे म्हणजे कॉर्पोरेट पनिशमेंट इज नॉट अलाउड. म्हणजे ते ऐकलं असेल तुम्ही, शिक्षकांवरती गुन्हे दाखल केले. मी स्वतः गुन्हा दाखल केला शिक्षकावरती, मुलाला पनिशमेंट मारलं म्हणून फक्त. कारण की कॉर्पोरेट पनिशमेंट आपल्याकडे बॅन आहे इंडियामध्ये. परंतु त्या काळी असं आठवतं की आपले आई वडील सांगायचे फुटेपर्यंत मारायला, पण याला यायला पाहिजे. आणि आजकालचे पॅरेंट्स काय सांगतात, माझ्या मुलाला मारले, मला गुन्हा दाखल करायचा. शिक्षकावरती गुन्हा दाखल केला मी शेवटी. म्हणजे एवढं समजून सांगून सुद्धा. आणि शिकलेले लोक, वेल एज्युकेटेड पॅरेंट्स लोक हे असे येतात, त्यामुळे ती पिढी व्हायला जायला तो व्हायला जाणार. मी त्यांना हेही बोललो की तुम्ही हे चुकीचं करताय. शिक्षक हे आपल्या चांगल्यासाठी करत असतात, पण ठीक आहे, आता काय प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे. पण आपल्या शिक्षकांची आठवण येते आज जे काय आहे त्यांच्यामुळे. एक आनंद होतो की खूप दिवसानंतर संधी मिळाली या ठिकाणी येण्यासाठी. आणि सर्वप्रथम मी तर रामकृष्णाचे खूप सारे आभार व्यक्त करतो की ज्याने एवढा इनिशिएटिव्ह घेतला आणि हा कार्यक्रम फक्त त्याच्यामुळे पार पडू शकलाय.
काय तर प्रत्येक जण आपल्या कामामध्ये व्यस्त आहे, कोणालाही वेळ नाहीये. तर प्रत्येक जण आता ठीक आहे सर, जरी रिटायर झाले असेल तरी प्रत्येक आपापल्या कामामध्ये, मुलांमध्ये सगळ्यांचे लग्न झाले, तर माझं पण लग्न झालंय. हे सगळं कॉमन डायलॉग झालाय. पण कसं आहे, सगळ्यांनी आपापल्या कामामध्ये सगळे व्यस्त आहे, तर सगळे बिझी आहेत, प्रत्येक जण आपल्या संसारामध्ये बिझी आहे, कोणाला वेळ नाहीये त्या गोष्टीला. परंतु एवढ्यात वेळात वेळ काढून खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे. प्रत्येकाने इथे येण्याचं जेवढं काय हे दाखवलंय, आनंद वाटला. बऱ्यापैकी लोक आलेले आहेत, अजून खूप सारे लोक आलेले नाही आहेत, पण जे काय आले तर सर्वांचे मी सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला बोलायची संधी दिली आणि आज ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभा राहू शकलो त्या सर्व शिक्षकांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. त्याला एक किस्सा सांगतो आता. कॉलेजवर निमोणकर सर, आपण ज्यावेळेस टीम तयार करायचो फुटबॉलची, सगळ्यात उशिरा येणारा तो होता प्रॅक्टिसला बरं का. ग्राउंडला कधीच येत नव्हता तो, डायरेक्ट मॅच चालू झाला की येत होता. एक दिवस त्याला म्हणलं तू कॉलेजचे 10 राऊंड मारायचे, तुला माझ्याकडचा मोबाईल देईल मी. त्यावेळेस त्याने तोंडात रुमाल घालून 10 राऊंड मारले होते. शुक्लगड राहणार. मी सध्या ट्रॅक्टर शोरूम चालवतो. मी सध्या रांजणगावला असते. मी इथे काम करतो. सगळ्या गुरुजनांचं मनापासून स्वागत करतो. सर, तुमच्यामुळं भरपूर काही शिकायला भेटलं अगदी कमी वयात. त्यावेळेस काहीच समजत नव्हतं. जितका अभ्यास करेल तितका कमीत कमी गणिताचं जर रिपिटेशन करायचं म्हणजे 10 रिपिटेशन करायचं डोके सरांवर. कारण की गणित जरी बरोबर सोडून आणलं तरी हे ती आल्यावर फळ्यावर सोडून घ्यायची आधी की तूच आणलंय का लिहून लिहून. त्याच्यामुळं काय झालंय, आमच्या क्लासमधले क्लासमधले मुलं जेवढे होते आम्ही 5 जण, ते राम शिंदे, शिवालगड, निखिल मोरकुटे, किशोर शेळके आणि हे आपला धोंडे, ज्ञानेश्वर धोंडे, आम्ही 5 जण उपस्थित येतं. पण आमच्या क्लासमध्ये सगळ्यात जास्त मार्क खाणारे आम्ही 5 आणि सगळे आम्ही मागच बसायचो शेवटच्या बेंचवर. 2017 साली इंडियन आर्मीत सिलेक्शन झालं. तर आईवडिलांची इच्छा नव्हती इंडियन आर्मीत लावायची. त्याच्यामुळं काय केलं, पुणे शहरला फॉर्म भरला होता. तर आपल्या आष्टी तालुक्यातून 99% पुणे शहरला काही कोणी फॉर्म भरत नाही, अवघड पेपर असतो तिथला जरा. त्याच्यामुळं तर सुरुवातीला मला एक 25, 26, 27 मार्क पडायचे 100 पैकी. ते एक पेपर दिला मुंबईला 2016ला, त्यावेळेस 54 मार्क पडले 100 पैकी. नंतर ठरवलं की आपल्याला अभ्यासात म्हणजे जर मी अभ्यास केला तर मी पोलीस होऊ शकतो. माझ्या जवळचा एक मित्र सोबती रोजचा, तो पोलीस झाला. त्यानंतर माझ्या मनात बसलं की आपण पण पोलीस होऊ शकतो, आपल्यात पण तेवढी क्वालिटी आहे. त्यानंतर 4 महिन्याने पुणे शहरला फॉर्म भरला नवीन भरती निघल्याच्या नंतर. तर पुणे शहरला तालमीत होतो. त्याच्यामुळे काय झालं, वजन जास्त असल्यामुळे 85 किलो वजन होतं. त्याच्यामुळं फिजिकलला पाहिजे तेवढे मार्क पडत नव्हते. तालीम केली होती, थाईज वगैरे छान असल्यामुळं थोडं जड जायचं रनिंग करायला. पण बाकी इव्हेंटमध्ये 80 पैकी 80 मार्क घ्यायचो. फक्त 5 किलोमीटरची जी रनिंग होती त्यावेळेस नुकतीच 1600 मध्ये त्याचं ट्रान्सफर झालं. त्याच्यामुळं 1600 पळायला त्रास व्हायचा वजन असल्यामुळं. तर 12 मार्क पडले 20 पैकी. 92चं फिजिकल झालं आणि 92ची लिखी दिली ती पुणे शहरला. तर प्रथम 3 मध्ये ओपन मधून भरती झाली तो पुणे शहरला. पुणे शहरला एक 3 वर्ष सर्व्हिस केली. LCBलाच होतो तिथं क्राईमला. त्यानंतर गावाकडे यायचं होतं, बिझनेस करायचा होता. मग गावाकडे बदली करून घेतली 2021ला. 2021ला बदली केल्यानंतर बीड शहर पोलीस दलामध्ये रुजू झालो. इथं आल्याच्या नंतर 3 ते 4 वर्ष आतापर्यंत सेवा केली आहे. आणि सेवा करत असताना साईड बिझनेस म्हणून एक कंस्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये गाड्या वगैरे, हवा वगैरे असलं साईड बाय साईड हे बाकीची नोकरी वगैरे पाहून ह्या पण गोष्टी च्या सोबत करत आहे. तर सर्वप्रथम सांगतो सर, वनवे सर, म्हणजे बरेच दिवस झाले आता काय स्टेज डेअरिंग बोलायचं काय एवढं हे नाहीये, अनुभव नाही जास्त नाही का, म्हणजे कधी बोलण्याची गरज पडत नाही, जास्त हे होत नाहीये. तर काही झालं तरी सातव सरांचं आठवायचं मात्र. तीच डेअरिंग, तीच दहशत, तीच उभं राहायची स्टाईल आणि शिकवण्याची स्टाईल. मी आताच सगळ्या मुलांना सांगत होतो, सर लय नाही पण एक 25 मिनिटं तुम्ही एक शिकवा की बाबा त्याच आवाजात एक तुमचा आवाज ऐकायची एक इच्छा आहे. परत एकदा विज्ञानावरती दुसरं
नाही सर, मला नव्हतं माहिती. पण चला, सगळ्यांचं धन्यवाद. ह्या कार्यक्रमातून काय होतंय, प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी भेटतं पण एकमेकांशी बोलणं होत नाही. आता आज आपण कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित झालात, या मार्फतीने उद्या जरी गावात कुठं शहरात फिरत असताना समोर जर दिसला तर एकमेकाला कमीत कमी बोलू तर शकतात की बाबा आपण काल भेटलो होते हा क्लासमेट आहे, हे होते, असं काहीतरी एक कम्युनिकेशन होऊ शकतं. तर चला, जास्तीचं काय बोलत नाही. कार्यक्रम आयोजकाचं अत्यंत मनापासून सगळ्यांच्या वतीनं स्वागत. थांबतो. माझं नाव निखिल विष्णू मुरकुटे, मी मुर्शदपूरमध्ये राहतो. सध्या मुंबई पोलीसमध्ये आहे, 2015 मध्ये लागलो आहे. प्लस कंस्ट्रक्शनचं बी सगळं काम पाहतो, नाही का? येतोय ना आता? परत सांगू का? माझं नाव निखिल विष्णू मुरकुटे, सगळ्यात ध माणूस मी, काही येत नव्हतं, नाही का? पण आज भलं भलं टक्कर देणारा माणूस मी आज. हा, तर मी असं सगळ्यांना असं बोलतो की मी सध्या 2015 मध्ये मुंबई पोलीसमध्ये लागलो आणि प्लस कंस्ट्रक्शन सगळ्या स्टॉकमध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, नाही का? कंस्ट्रक्शन सगळं तलावाचे काम, प्लेन वगैरे सगळे. आणि सरांना माहिती आहे मला जास्त 20 पैकी 3-4 मार्काच्या पुढे कधी गेलो नाही मी, नाही का? पण आज मी असं सकाळ सकाळ उठल्यावर अचानक असं वाटतंय, पण मी कोणच्या म्हणजे कुठे मी, नाही का? म्हणजे आयुष्यात स्वप्न बी पाहिलं नव्हतं ह्या असल्या गोष्टी, नाही का? पण असल्या गोष्टी मी आज सक्सेस आहे. आज कुणी बी, नाही का? सगळ्या गोष्टी. माझं एक हॉटेल आहे नेवाच्या फाट्यावर, मांढरदेव हॉटेल आहे. ते बी जवळजवळ 3 कोटी आसपासचं हॉटेलचं नियोजन आहे सगळं तिथं. ते किशोर शेळकर माहीत आहे सगळ्या गोष्टी. पण आज नशीब सगळ्या गोष्टी, नाही का? आणि आमचे वनवे सर मला कधी बी बोलायचं, अरे तू निमुका सर विचारा, त्यांना विचारा किती पळत होतो मी सर सकाळी. दररोज कंटिन्यूस 13 ते 14 किलोमीटर पळायचो आणि सर दिसायचो आपलं. आता बंद आहे सध्या काय. हा ना सर, चल मी आता सगळ्या गोष्टी, नाही का? पण आता नशीब सगळ्या गोष्टी, कोणत्या गोष्टी कोणचं घडायचं, नाही का? 2 शब्द संपतो. जय हिंद. तर सगळ्यांना मी पल्लवी दळवी, मी आष्टीतच आहे आणि मला इथंच दिलेलं आहे. माझं नाव कोमल विष्णू गोडखे, मी सध्या क्लूजला असते. आज एवढ्या वर्षानंतर सर्व शिक्षकांना भेटून खूप आनंद होत आहे. पहिल्यांदा शाळेनंतर एवढ्या वर्षानंतर सगळ्या शिक्षकांना आजच भेटले मी, सर्व विद्यार्थी. आणि रामकृष्ण आवटे यांनी हे सगळं नियोजन केल्याबद्दल त्याचं एकटा नाहीये, पण सगळ्यात जास्त पुढाकार तो घेतलाय ना, तर तुझं स्वागत. नाव पुनिका सुभाष गीते, मी बी डिव्हिजनमध्ये होते. माझं एज्युकेशन झालेलं आहे, बीटेक फूड झाले, त्यानंतर मी MBA केलं आहे, त्यानंतर मी आवड म्हणून फॅशन डिझायनिंग केलं आहे आणि सध्या माझी पिढी मी वाढवण्याचं काम करते. मी अनिल फुलारे आहे. माझं शिक्षण M-Pharmacy झालेलं आहे. मी IT कंपनीमध्ये जॉब करत होते 6 महिन्यांपूर्वी, सध्या ब्रेक घेतला आहे, तर सध्या घरीच आहे मी. सगळ्या शिक्षकांना भेटून खूप आनंद झाला. रोहिदास हिंगणे, मी MSc BEd केलं आहे, सध्या मी पुण्याला राहते. मी माधुरी सदाशिव पोकळे, मी A डिव्हिजनमध्ये होते, सध्या मी पुण्यामध्ये गांधी अकॅडमीमध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम पाहते. आवटे, मी आष्टीतच, माझं पण आष्टीतच झालं, मी आष्टीतच आहे. मला 2 मुलं येतं, एक 7वीला आहे आणि एक LKGला आहे. सर्वांना नमस्कार, मी दयालता दत्तात्रय आजवे, माझं MADR झालंय. मी सध्या प्री प्रायमरी स्कूलमध्ये जॉब करते एखाद्यामध्ये आणि या निमित्तानं थोडंसं कोणावर व्यक्त करावं असं वाटतं मला, कारण टीचिंग क्षेत्रात असल्यामुळं बोलल्याशिवाय राहत नाही. तर मला माझ्या शाळेतल्या आठवणी तर आहेतच, पण जे आपण आतापर्यंत घडलो, शाळा सोडलेली 16 वर्ष झालं, त्याच्यानंतरचा प्रवास, शाळेतला प्रवास, यामध्ये मला असं वाटतं शिक्षण ही खूप खूप मोठी देणगी आहे, ठेवा आहे, काय त्याला शब्दच नाही आहे बोलायला, कारण शिक्षणाशिवाय माणूस परिपूर्णच होत नाही. आणि 10वी पर्यंतच्या काळामध्ये मला असं वाटतं कोणालाच जास्त त्याची व्हॅल्यू नसते
आणि त्या पिरियडमध्ये आपल्याला आई वडील आणि शिक्षक, कारण शिक्षक आणि आई वडील हे दोन्हीच आपल्याला धक्के मारून का होईना पण पुढे ढकलतात, कारण आपल्याला त्याची व्हॅल्यू नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडंसं डायव्हर्ट होतो. पण जेव्हा शिक्षक छाड्या मारून म्हणा, डोके सरांच्या छाड्या आठवतात सगळ्यांना, सगळ्यांचाच शिक्षा आठवते, पण ती जी केली त्यामुळे आपण आज सध्या इथे येतं आणि नोकरी जॉब सगळे म्हणजे सगळे ज्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये आहेत, वेल सेटल आहेत, सगळे आहेत. पण शिक्षण ही एक मोठी ठेवा म्हणा, परिपूर्ण बनतो माणूस, विचार बनते, विचार मोठे होते आणि हे सगळं आपल्याला आपल्या शिक्षकांमुळे मिळालं. माझे सगळे आदरणीय शिक्षक, तुम्ही खरंच म्हणजे शाळेतले दिवस म्हणजे ते आपला हळवा कोपरा असतो जीवनातला. दुसरी एक आठवण मला, मी शाळेच्या पाठीमागून जाताना माझी मुलगी म्हणते, मम्मी काय तुझी शाळा आहे, खिडक्या नाहीत का? नाही का, म्हणजे आता त्यांच्या जरा स्कूल जरा हाय भाई मुलांच्या, तर ते काय शाळा आहे, पण आता तिला काय सांगावं की ना माझी शाळा काय आहे, माझ्या आठवणी काय आहेत, माझे ते दिवस शाळेतले, माझे शिक्षक. तर हे एक इन्सिडन्स तुम्हाला शेअर करावा वाटला. आणि सगळ्यांना म्हणजे मी काय कोणाला ॲडवाईस देण्याचा माझा उद्देश नाही, पण सगळ्यांनी आपल्याला आपल्या शिक्षकांनी एवढं छान शिक्षण दिलं, आईवडिलांनी संस्कार दिले, तर याच्यानंतर सगळ्यांनी आपल्या या ठेवा शिक्षण ह्या जे आपण घेतलं शिक्षकांकडून, हेच असे आदर्श घेऊन आपण आपल्या पुढील जीवनामध्ये सगळ्यांनी त्याचा उपयोग करून खूप मोठ्या उंचीवर जावं आणि सगळ्यांनी जीवनात सक्सेस व्हावं. आणि एक सगळ्यात मेन की माणूस बना. आणि हे शिक्षकांनी शिकवलं, शिक्षकांनी शिकवलं, आईवडिलांनी पण शिकवलं. प्रत्येकाचे आईवडील वाईट संस्कार कोणालाच देत नाही, चांगलेच देतात. आणि हे फक्त माणूस बना यामध्ये खूप आलं. मी माझ्या जीवनामध्ये फक्त माणूस बनण्याचा प्रयत्न करते, जेवढे एफर्ट्स घेता येतील तेवढे मी फक्त माणूस बनण्यासाठी घेते. तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये एक एवढं माझं म्हणजे आज बेदायाला होतं म्हणून माझं फक्त एक माणूस बना, बाकी जीवनात तुम्ही सक्सेस येत. थँक्यू सो मच. मी शुभम परशुराम विधाते. आता सध्या नांदूरला राहतो. माझं शिक्षण BSc MSc फिजिक्स आणि PhD झालेलं आहे. तर मी सध्या धानोरा येथे सिनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉईन आहे. 2019 साली माझं लग्न झालं. सगळ्यात बॅचमध्ये मला वाटतं माझंच लग्न लवकर झालेलं आहे. मला एक 3 वर्षाचा मुलगा आहे. यानंतर जॉब चालू असताना साईड बाय साईड मी व्यवसाय सुरू केला. व्यवसाय हा एक माझ्यासाठी हा पूर्ण ऑपोजिट होता. ऑपोजिट म्हणण्याचं कारण असं की मी लहानाचं मोठं आष्टीत झालो, शिक्षण सगळं पंडित शाळेत झालं, कॉलेज इथं झालं. त्याच्यानंतर गावाकडे गेल्यानंतर शेतीमध्ये काहीतरी व्यवसाय करायचा या दृष्टीने मी पुढं एक आवड निर्माण झाली ती डेअरी फार्मिंगसाठी. डेअरी फार्मिंगमध्ये मला झिरो नॉलेज म्हणजे मला कसलीच माहितीच नव्हती. पण त्याच्यानंतर मी एक ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग नंतर डेअरी फार्मिंग या सेक्टरमध्ये उतरलो. त्याच्यानंतर गाई घेत जवळपास आज माझं 35-40 गायांचं युनिट आहे. त्याच्यानंतर डेअरी फार्मिंगमध्ये माझा 300 लिटर जवळपास दूध आहे. त्यात मी बाय प्रोडक्ट बनवतो. बाय प्रोडक्ट असे की पनीर, खवा, तूप हे असे मल्टिपल प्रोडक्ट्स बनवतो. त्यासाठी मला एनकरेज होण्याचं कारण हे असं झालं की व्यवसाय हा माणसाला कोणत्या लेवलपर्यंत नेऊ शकतो हे मला तिथं गेल्यानंतर समजलं. यानंतर ज्यावेळेस व्यवसाय करत असताना खूप अडचणी आल्या, पण आज सामान्य शेतकरी व्यवसायात प्रगती का करत नाही तर तो शिक्षणामुळे. तर शिक्षण ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. कोणत्याही व्यवसायात जर तुम्हाला प्रगती करायची असेल आणि तुम्हाला जर शिक्षणाची जोड असेल तर तुम्ही नक्की सामान्यांपेक्षा जास्त प्रगती करू शकता. तर मला सर्व शिक्षकांचे आभार मानायचे आहेत की तुम्ही ज्या आम्हाला सवय लावल्या, शिस्त लावली, बराच वेळेस मारलं, त्यामुळं आम्ही आज चांगल्या प्लॅटफॉर्मवर इथे उभा आहोत. तर आज येथे सगळे माजी विद्यार्थी जमलेले आहेत. या ठिकाणी काही जण ओळखू येत नाहीत, काही जणांचे आधार कार्ड सारखे फोटो अपडेट करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं आज आपण भविष्यात कुठेही भेटू, पण एकमेकांची ओढ अशीच ठेवा. धन्यवाद. बाबूरावांचे वकील व्यवसाय आहे, आष्टीतच वास्तव व्यवसाय आहे. आणि आज खऱ्या अर्थाने शाळेत आल्यासारखं फील झाला. सगळे शाळेतले जुने सवंगडी भेटले, त्याच्यामुळे बोलून सर्वांना छान वाटलं. आणि आत्ता बसल्या थोडा विषय चालला होता की प्रामुख्याने डोके सर, सातव सर यांची नावं सगळ्यांनी घेतली, कारण सगळ्यांना तेवढं मारलेलंच आहे सरांनी. इथं असं एकही विद्यार्थी नाही की त्यांनी या दोघांचा मार खाल्लेला नाही. आणि आम्ही म्हणजे 9वीला असताना बहुतेक झगडे सर आपल्या शाळेमध्ये जॉईन झाले होते. आणि त्याच्यानंतर जी त्यावेळेस एडी राऊत सर होते आपल्याला. आणि शाळेत शिकत असताना एक त्यांची अशी दहशत निर्माण झाली होती शिस्त याच्या बाबतीत की हातात कडं असलं, गाड्यात चैनी असल्या की पोरं पहिले सर दिसले की पिशवीत त्या चैनी किंवा कडे टाकून ठेवायचे.
नंतर सरांची बदली झाली, त्यांच्या जागा बहुतेक केलेम डोके सर आलेले आम्हाला मराठी शिकवायला. पण ती जी परंपरा होती ती झगडे सरांनी पुढं कायम ठेवली आणि म्हणजे ती दर्शक बी होती तशी. आम्ही कारण बऱ्याच जणांनी सरांचा पण मार खाल्लेला या ठिकाणी. आज सगळ्यांना भेटून सगळ्यांना एकत्र पाहून छान वाटलं. तरी सगळ्यांना विनंती करतो की हे सगळ्यांनी आजच्या गोष्टीचा एकदम मनसोक्त आनंद घ्या, कारण कसलीही काळजी न करता आपण आज इथं आलेलो. नाही तर प्रत्येकाच्या मागं काही ना काही काळजी आहे. आता मी सकाळी घरातून निघताना माझ्या बायकोनी स्मिता वहिनीला फोन केला की तुमच्या भरोश्यावर तिला इथं म्हणजे त्यांना इथं पाठवते म्हणून लक्ष ठेवा. त्याच्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. ठीक आहे, छान वाटलं सगळ्यांना भेटून. थँक्यू. नाव निलेश कुमार राजेंद्र धोंडे. माझा प्रिंटिंगचा बिझनेस आहे. फूड कंटेनर राऊंड प्रिंटिंग चालते माझ्याकडं आणि माझा माल जवळजवळ बारामती, कर्जत, राशीन, अमरावतीपर्यंत प्रिंटिंग आपली जाते. धन्यवाद. माझं नाव निलेश कोळी. मी इथून शिक्षण झाल्यानंतर BTech केलं आणि आता एशियन पेंट्समध्ये जॉब करतो. थँक्यू. आपल्या सर्वांची इथं उपस्थिती खूप आनंददायी ठरली आहे. बऱ्याच दिवसानंतर जवळपास 16 वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र एक वर्गमित्र म्हणून भेटतोय. याचा एक अनोखा आनंद आहे. तो एक शब्दात मांडणं खूप कठीण आहे. आपले सर्व गुरुजन वर्ग, आपले प्राचार्य वनवे सर, डोके सर, झगडे सर, सासाने सर, सातव सर, मोळकर सर, या सर्वांना एकदा पाहून असं वाटलं की पुन्हा एकदा शाळेत येतोय आणि आता यांचाही आज पुन्हा मार खाल्ल्याशिवाय जायचं नाही आहे. एक छडी तरी खाऊन जावा असा महाप्रसाद आणि आशीर्वाद आपल्याला ते आपल्या 16 वर्षात पूर्ण आयुष्यात कामी येत आहे. एवढं म्हणजे की मी एकदम ढ मध्ये असायचो मी आणि ब मध्ये असून ढ मध्ये होतो आणि तोही मागे होतो. आमचे मागे वेगळेच काहीतरी कारनामे चालू असायचे. पण एक आवर्जून सांगतो की सातव सर आणि डोके सर या दोघांमध्ये एक थोडासा फरक तुम्हाला सांगून देतो. सातव सरांनी एक छडी कधी 2 हातावर दिली नाही. 2 हातावर फक्त एकदा छडी दिली. तसं डोके सरांचं काही असेल तर 5 छडी घ्यायला लागेल तुला. आणि ते उलट्या हातावर कधी असायची, जर तुमचा सुलट्या हातावरचा पूर्ण कोटा पूर्ण झालेला असेल 10चा तर उलट्या हातावर असेल. आणि तो माणूस कधी असायचा कारण तो सगळ्यात बेशिस्त असेल तरच मिळायचे त्याला. आणि आम्ही कधी ते उलट्या हाताचे कारणामे भोगलेले आहेत किंवा ते अनुभवलेले आहेत. त्या आशीर्वाद रूपी ते आज आम्हाला कामाला येत आहेत. आज मी एक सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतो आहे का मोठ्या बिल्डर असोसिएशनमध्ये आणि तिथं ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून काम करतो. या शाळेने जे आपल्याला दिलं आणि जे घडवलं त्याबद्दल मी सर्वांचे शिक्षक वर्गाचे खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आयोजक सर्व मित्र परिवार यांच्याही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी 16 वर्षानंतर हा एक अद्वितीय अनुभव आज सगळ्यांना एकत्र घडून दिला. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. माझ्या जुन्या आठवणी सांगतो. माझे वडील भगवान कॉलेजला लॅब असिस्टंट आहेत आणि कधी पंडित साहेब वनवे सरांकडे येतात ते कधी वगैरे घेण्यासाठी, काही त्यांचे कामं करण्यासाठी. तर मला आवर्जून ते वनवे सर खाली बोलायचे की किरणला खाली पाठवणार, त्याचे वडील आहेत आणि बऱ्याच जणांना शिक्षणाला ओळख करून द्यायचे हे यांचा मुलगा आहे आणि ह्याला चांगलं लक्ष ठेवा. सर तुम्ही मला सर डोके सर, परत सासाने सर आणि मोळकर सर ह्यांच्याकडे आम्ही क्लासला यायचो सकाळच्याला आणि व्हॅकेशन पण त्यांचं उन्हाळ्याच्या घ्यायची ते आमची. तर मला वनवे सर सांगतो, तुम्हाला डोके सर मी खरं का सांगतो, किरण तू काही शिकणार नाही, तू खरंच तू म्हणजे कुठतरी असं शेती काहीतरी करशील, तू शिक, वडिलांची खूप इच्छा आहे असं सांगून मला खाण्याचे. असं तसं मी स्वतः वकील व्यवसाय आहे आणि मी बीड जिल्हा न्यायालयामध्ये प्रॅक्टिस केलेली आणि आता आष्टीमध्ये आहे आणि माझी एक मुलगा आहे मला, तो पण मिसेस डॉक्टर आहेत माझ्या. आणि आज खरं सांगतो कधी असं आठवण येते दिसल्यानंतर डोके सर मला खूप वेळा भेटतात आणि झगडे सर आमच्या घरी येतात कधी मध्ये काय भेट असते चला निमित्त. आणि मला वाटतं मोळकर सरांची का होती भेट आणि फुले सरची पण आहे आणि निमोळकर सर पण भेटत असतात. तर सांगितलं सर म्हणतात खरंच तू तुझ्या वडिलांचं नाव कमीलं आणि खूप म्हणजे त्या असा आनंद वाटतो त्यांना की कुठं दिसलं की हा आहे तू बरा आहेस ना, हो असे सर. आणि आज आमचं खूप चांगलं आहे सर या गोष्टी. आहे का ओळख आहे ना? माझं नाव अमोल मासाळकर आहे. मी सध्या मंगलदीप मल्टीस्टेट या इथे शाखा व्यवस्थापक म्हणून काम करतोय. रवींद्र रोहिदास तवले, राहणार तवलवाडी,
व्यवसाय शेती. नंबर खुळपे, राहणार सायकल गल्ली आष्टी. माझा व्यवसाय, मी बांधकाम करतो. माझं नाव राहुल सायकड. माझं आष्टीमध्ये कापड दुकान आहे, सिद्धिविनायक कलेक्शन. समीर साक्षेक आहे, मी बीडमध्ये स्थायिक आहे. सध्या माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे बीडमध्ये. पुण्यामध्ये कंपनीमध्ये कामाला आहे. राजेंद्र रावसाहेब लोखंडे. सध्या माझा पान शॉपचा व्यवसाय आणि कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. पण सर्वात मोठी बाब म्हणजे मला एक गोष्ट सांगायची. आताच माझा मित्र एक बोलून गेलेला आहे. तर सर्वांनी डोके सरांचं नाव घेतलं, सातव सरांचं नाव घेतलं, पण फुले सरांनी इतकंच मारलं होतं आम्हाला दोघाला की विषयच नाही. आम्ही 2 दिवस शाळेतच आलो नव्हतो. फुलपे आणि मी 2 दिवस शाळेतून गायब राहिलो होतो फक्त फुले सरांमुळं. नाही, विकास आंधळे आलेले नाही इथं. लईच हाणलं होतं आम्हाला. फक्त कशामुळं तर कटिंग नव्हती केली म्हणून हाणलं होतं आम्हाला दोघांना. धन्यवाद सर्वांचे. उर्फ बंटी टेकाडे. मी भगवान महाविद्यालय आष्टी इथं सिनियरला प्राध्यापक म्हणून जॉईन आहे. धन्यवाद. माझं नाव आनंद सासा. सध्या लोकपेट वाकेगावच्या पोलीस पाटील. धन्यवाद. मी सागर सुभाष धोंडे, राहणार आष्टी, फोटोग्राफी व्यवसाय. नमस्कार, मी विकास रघुनाथ सवाला. मी फिटर काम करतो. नमस्कार, मी ज्ञानेश्वर राजाराम बोडके, राहणार आष्टी. मी लहानपणापासून 6वीला असल्यापासून मी मेडिकलमध्ये काम करत होतो. मला वाटत नव्हतं की मी मेडिकल क्षेत्रात जाईल म्हणून. निमोणकर सर ते माझे सध्या साडू इथं, आणि मोळकर सर ते सारखे मेडिकलमध्ये यायचे. त्यांना माहिती की मी मेडिकलमध्ये काम करून शाळेत यायचो रोज. शनिवारी दुपारून सुट्टी असल्यानंतर मी मेडिकलमध्ये कामाला जायचो आणि काम करून मी शिकलो. त्यानंतर मी तर 12वी भगवान कॉलेजला केली. भगवान कॉलेजला 12वी केल्यानंतर मी कड्याला ॲडमिशन घेतलं PGDMATला. माझं सध्या आता लॅब टेक्निशियन म्हणून मी आष्टीमध्ये माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब आहे, डॉक्टर ढेरे पाटील यांच्या इथं. आणि माझं लग्न पण झालं आहे. मला एक मुलगी 3 वर्षाची. धन्यवाद. आताच कार्यक्रमाला आपले निकालजे सर उपस्थित झालेले आहेत. तर निकालजे सरांचा सत्कार किरण मस्के करीत. जर बोलायचं नसेल पुढे येऊन, फक्त कृपया करून त्यांनी उठून जाऊ नका. आपण जेवणाची बी व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी जेवण करून जावा. बोलायचं असलं तर तुम्हाला जर जागेवरून बोलायचं असेल तर तुम्हाला तिथपर्यंत माईक बी आणून दिला जाईल. माझं नाव बालाजी सुखदेव सायकड. मी आष्टीतच शिताई फुटवेअर म्हणून दुकान चालवत होतो. पुणे सर माझ्या दुकानावर आले. त्यांचं जसा सन्मान करायचा तसा केला आहे मी. आत्ता मी एर्टिगा गाडी शिताई टूर अँड ट्रॅव्हल्सचा गाडीचा व्यवसाय करतोय. सर्वप्रथम सातव सर आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करते. 2 म्हणजे त्यांनी जास्त वेळ बोललं तरी चालेल अशी पोरांची इच्छा आहे. या बॅचच्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. कारण परमेश्वराने त्यांना एकत्र येण्याची सद्बुद्धी दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या प्रशालेचे प्राचार्य आदरणीय बोडके सर, प्रमुख अतिथी आमचे माजी प्राचार्य आदरणीय वनवे सर, माझे सर्व सहकारी आणि समोर बसलेले शाळेचा जो कणा आहे असे सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल तुम्हाला सर्वप्रथम मी धन्यवाद देतो. याच्यातील बऱ्याच मुलांची नावं माझ्या लक्षात नाही आहेत काही, कारण त्यांचा जो आकार आहे तो आकार बदलला. काही आहे तशीच आहेत. तुम्ही गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवला अतिशय उत्तम आहे. तुम्हाला माझा एक सल्ला आहे, ज्याप्रमाणे तुम्ही हा कार्यक्रम ठेवला त्याप्रमाणे तुमच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे भविष्यामध्ये तुम्ही अस्तित्वात असताना तोपर्यंत असू द्या. कारण
याच्यामध्ये माझ्या मते बहुतांशी इंजिनियर जास्त मुलं आहेत. काही पोलीस डबल टिबल बिझनेस करतात. जवळजवळ 4 ते 5 वकील आहेत. कोणाला काय अडचण जर आली तर एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. काही शिक्षक आहेत, काही शेतकरी आहेत. कोणावर कशी वेळ येते सांगता येत नाही. जर तुम्ही एक ग्रुप तयार केला तुमच्या बॅचचा आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सामील व्हा, कारण सर्वांची परिस्थिती सारखी नाही. एक उदाहरण तुम्हाला देतो. समजा बायचान्स समजा एखादा मुलगा आहे या बॅचचा आणि आता दुःख येतं आणि सुख येतं. एखादा ऍडमिट आहे असं आपण गृहीत धरू आणि तिथं आपले 10-15 मुलं आहेत. त्यांनी दररोज डबा दिला तरी बस, जेवाय डबा, असं सहकार्य एकमेकाला करत राहा. समाजामध्ये वागताना आता काही जण म्हणतात आम्ही बिल्डरचं काम करतो, कन्स्ट्रक्शनचं काम करतो. रामारी सारखा मुलगा PSI, तुझ्याकडे आलेलं जे गिराईक आहे ना, कापण्याजोग असलं 100% काप, पण जो गरीब आहे त्याला पदर तुझे गेले तरी जाऊन दे. माझा म्हणायचा उद्देश लक्षात घे. 2 नंबरवाल्या सुट्टी देऊ नको, पण जो सर्वसामान्य आहे त्याला मात्र सुट्टी दे. सर्वजण स्वतःच जे करिअर आहे चांगलं करा. जीवनामध्ये पैसा महत्वाचा नाही. काही काहींचं जे शरीर आहे हे आवाढव्य वाढलेलं आहे आणि काही काहींचं खूप कमी आहे. दोघांनी व्यायाम करायला पाहिजे 2 प्रकारचा. आता समजा चव्हाण आताच बोलला पा मी 11 राऊंड मारित होतो, बरोबर आहे. आता राऊंड मारत नाही तो का? व्याप जास्त आहे ती जर कमी झाली तर काय उपयोग आहे. त्याच्यासाठी सल्ला असेल माझा, विज्ञान विषयात शिक्षक आहे, किमान 1 तास तरी स्वतःच्या शरीराला द्या. पैसा ही संपत्ती नाही, आरोग्य ही संपत्ती आहे. समाजामध्ये वावरताना बरीचशी मुलं, काही याच्यातील काही मुलं पंढरपूरला जात असतील, काही आळंदीला जात असतील, काही 2-2, 4-4 पंक्ती घालीत असतील, परंतु घरी आई बापाला सांभाळीत नसतील. काय उपयोग? पंढरपूर तुमच्या घरी आहे. घरचं पंढरपूर लक्षात घ्या. व्यायाम करा, आरोग्य संपन्न राहा. सर्वांना धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या हायस्कूलचे मुख्याध्यापक बोडके सर आणि माजी मुख्याध्यापक प्रमुख अतिथी म्हणून वनवे सर, आज 2009-10 बॅच आणि तुम्ही सर्वजण या बॅचच्या निमित्ताने आणि स्नेह कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आलेला आहात. सर्वप्रथम मला मस्केने फोन केला 2-3 दिवसापूर्वी. आनंद झाला, कारण जीवनामध्ये आपण कधीतरी एकत्र आलं पाहिजे. 1988ची आमची बॅच होती आरणगावची. आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो, कार्यक्रम आयोजित केला आणि असाच ग्रुप तयार केला. आता बरेच जण रिटायर झालेले आहेत, आम्ही होणार आहोत, परंतु ग्रुपवरती सर्वांना या ठिकाणी एकमेकाचे सुखदुःख, मुलांचे लग्न, नातवांचे वाढदिवस या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं जातं. येतात जातात, भेटी होतात. तसा तुमचाही ग्रुप सरांनी सांगितलं की ग्रुप तयार करा आणि एकमेकांना माहिती या ठिकाणी निश्चितपणे मिळते. ठीक आहे. या शाळेमध्ये 10-12 आम्ही शिक्षक होतो. शाळेमध्ये 200च विद्यार्थी होते, 150 सुरुवातीला. आणि विद्यार्थी आणण्यासाठी आम्हाला इकडे खेडेपाडे इकडे तिकडे जावं लागायचं, पालकांना विनंती करावी लागायची. आणि 150 विद्यार्थ्यांवरून आज या शाळेची विद्यार्थी संख्या 2-2.5 हजार झालेली आहे. या सर्व माझ्या सहकाऱ्यांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. आणि आता सर्वच जवळजवळ रिटायर झालेले आहेत, 2-3 चालू आहेत. आणि तुम्हीही तुमचे चेहरे पाहून खरोखरच आनंद होत आहे. बरेच जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 70% विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत, बाकी यशस्वी आहेत, परंतु जे पाहिजे ते मिळालं नाही. प्रयत्न चालू आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य जपा. 25-30 वर्ष असतो कालावधी, यामध्ये आपलं नाव कमवा.
जे नाव कमवून जे मिळवणार आहात ते जीवनाबरोबर येतं. अशा पद्धतीने मी माझे 2 शब्द पुरे करतो. सर्वांनी एकमेकांना भेटत राहा. धन्यवाद. फुले सरांना विनंती करतो. फुले सरांचा आवर्जून सगळ्यांनी उल्लेख केलेला आहे. खूप मार खाल्लेला आहे, ज्यांच्यामुळे त्यांच्या शाळा पण बुडलेल्या आहेत पोरांच्या. पण सरांचं सांगतो की सरांचा आवडीचा विद्यार्थी मी स्वतः होतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तत्स्वे गुरुवे नमः. कोणताही कार्यक्रम म्हटलं की गुरुपासून सुरुवात होते आणि आजही हा कार्यक्रम आहे हा गुरुशिवाय होऊ शकत नाही आणि गुरुची आवश्यकता आहे. आणि म्हणून तुमच्यासमोर हे सर्व दिसत आहेत ते सर्व गुरुजन. तर आजचे जी बॅच आहे 2009 आणि 2010 या बॅचचा जर विचार केला तर माझ्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बॅच आहे. का तर ज्यावेळेस मी सुरुवातीला या शाळेमध्ये आलेलो होतो त्यावेळेस या शाळेमध्ये 5वीचा वर्ग माझ्याकडे होता. माझ्याकडे नवीन विज्ञान विषय दिलेला होता आणि सगळे या ठिकाणचे शहरातले मुलं साक्षर होते. त्यामुळं त्या ठिकाणी एखादा प्रयोग करायचा म्हटलं तर तो प्रयोग करत असताना मला काय करावं लागत होतं, काही वस्तू तुम्हाला घरून आणावं सांगावं लागत होतं की घरून घेऊन या. त्यावेळेस तुम्ही त्या वस्तू घरून घेऊन येत होते आणि आपण काही वेळेस विज्ञानचे प्रयोग करत होतो. विशेष म्हणजे मी विज्ञानचा शिक्षकही नाही, पण माझ्याकडे विषय आलता आणि नवीन असल्यामुळं त्या ठिकाणी मी जेवढा माझा प्रयत्न होईल तेवढ्या पद्धतीने मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं बहुतेक 1 किंवा 2 वर्षामध्ये तो विषयही मला राहिला नाही. नंतर विषय बदलल्यानंतर माझ्याकडे विषय वेगवेगळे आलेले होते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की फुले सरांचा मार खाणारे यात कुणी राहिलंय असं मला वाटत नाही. सर्वजण सांगतात की फुले सरांनी मला मारले, फुले सरांनी मला मारले. काळ जसा बदलतो तशा पद्धतीने समाजाची रचना बदलत असते. ज्यावेळेस आमचा काळ होता त्यावेळेस आम्हाला डोके सरांचं जसं उदाहरण सांगतात, समोरच्या हातावर छडी मारल्यानंतर उलट्या हातावर सुद्धा छडी मारली आणि नंतर समोर अंगठे सुद्धा धरले. पण जसा काळ बदलत तशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षकाची रचना सुद्धा बदलत असते. मी ज्यावेळेस तुमच्याकडे नवीन आलेलो होतो त्यावेळेस तुमचे पालक काही येऊन सांगत होते की आमच्या मुलांना घडवा, त्या ठिकाणी तुम्ही शिक्षा करा, पण त्या ठिकाणी त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामुळं मला काय करावं लागत होतं, पूर्वीची पद्धत आठवून मी तुम्हाला शिक्षा करत होतो. जर तुम्ही पाहिलं तर 5वी ते 10वी पर्यंतचे जे मुलं आहेत ते अनजान मुलं आहेत. तुम्हाला बाहेरचं सामाजिक ज्ञान नाहीये. तुम्ही शाळेमध्ये जे ज्ञान घेतात त्यामध्ये त्या ठिकाणी त्या परिसरात वावरलेले मुलं होतात. आता तुम्ही बाहेर पडलेले, तुम्ही समजदार झालेले, त्यामुळे तुम्हाला त्या बालपणीच्या आठवणी येतात. आता त्यातला मी दुसरी रचना सांगतो. ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला मारलेलं होतं, शिक्षा केलेली होती, त्यामधून तुम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. दुसरी गोष्ट, शाळेमध्ये अनेक नियम तपासून पाहिलं तर मुलांचे कार्यानुभव वगैरे इतर विषय पाहिले. मुलांचे नख वाढलेत का, मुलांचे केस रचना कशी आहे, मुलं कसे राहतात याचा विचार केला जातो. आता तुम्हाला कुणी काय म्हणणार नाही. एखादी व्यक्ती रस्त्याने चालली, समोरून चेहरा पाहिल्यानंतर ती व्यक्ती मुलगा आहे का मुलगी ओळखू येते. तुम्ही बाहेर पुण्यात जाऊन बघा, असं लक्षात येत नाही व्यक्ती कोणती आहे. काळ बदललेला आहे. तो काळ वेगळा होता, त्यावेळेस तशी गरज होती, तशी समाज रचना होती आणि त्या काळात शिक्षा करणं किंवा तसं योग्य होतं. आता मीच तुमच्या समोर आहे. माझ्याकडे पाहिल्यानंतर माझी दाढी पिकलेली आहे, केस पिकलेले आहेत. आता मी वयस्क झालेलो आहे. आता काळ बदललेला आहे. 2009-10च्या आसपास नवीन कायदा आला, नंतर काळ बदलत गेला आणि काळ बदलत गेला तसं शिक्षेच्या रचनेत बदल गेला. आता बरेचसे पोलीस अधिकारी येत आहेत, पोलीस येत आहेत माझ्या समोर बसलेले. आता तो काळ राहिलेला नाही. आता घरच्यांना विचारा, तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा, पाहुण्यांना विचारा, किती मुलं आहेत? 1 मुलगा आणि 1 मुलगी. किती मुलं आहेत? 1च मुलगा आहे.
2च्या पुढे कुणीच गेलेले नाही. पहिल्या काळात 3-4 मुलं असायचे. पालकांना ह्या मुलांना घडवलं, पुढे गेलं तर आपल्या घराचा परपंच पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून पालक तळमळीने यायचे, आम्हाला सांगायचे या मुलांना घडवा, हे मुलं घडले तर पुढे काहीतरी करतील. आणि म्हणून तशा पद्धतीचे त्या ठिकाणी ते रचना त्यावेळेसची होती. आता एकुलता एक मुलगा आहे. तुमच्यातले बरेचसे मुलं मी पाहतो, तुमच्या लहान मुलांना तुम्ही ट्युशनला घेऊन जातात, नंतर इतरत्र फिरवतात, तुम्ही घरी अभ्यास करून घेतात. तसा पूर्वीचा काळ नव्हता. तुमच्या वेळेसचा जो काळ होता त्यावेळेसचा काळ सुधारित नव्हता आणि म्हणून तशा पद्धतीची रचना होती. आता जर इतर ठिकाणी पाहिलं असेल, तिथं चौकशी केली असतील तर तुम्हाला माहिती मिळेल कोणत्या शाळेवर आहेत, दुसऱ्या शाळेवर आहेत. मारतात का? अजिबात नाही. फुले सरांसारखा गरीब शिक्षक कुणीच नाही. पण मी शाळेत होतो, फुले सर कसे शांत बसले, त्यांनी कसं मारलं नाही, विषय बदलतो. हे समाज रचना बदलते. दुसरा एक महत्वाचा मुद्दा सातव सरांनी सांगितलेला होता, तो नीट लक्षात घ्या तुम्ही. दुसरा एक मुद्दा सातव सरांनी सांगितला होता, तुम्ही तुमची 9-10ची बॅच केलेली आहे, तर तुम्ही 9-10ची बॅचचे जर तुम्ही एकत्र ग्रुप केला, जर तुम्ही आर्थिक त्या ठिकाणी स्वावलंबी असाल आणि काहीतरी समाजासाठी करायचं असेल तुम्ही म्हणत असाल, तर तुम्ही एकत्र जर आर्थिक त्या ठिकाणी हातभार लावला तर तो हातभार असा लावा की इतरांना दवाखाना वगैरे ते व्यतिरिक्त एखादा तुमच्यातला गरीब असेल, एखादा काहीच करत नाही, समाजामध्ये त्याला जगणंच होत नाही, एखाद्याला हातपाय चालतच नाही, तो त्या ठिकाणी अन्नाविना तडफडतोय, अशा व्यक्तीला तुम्ही मदत केली तर तुमची ही मदत मानवी रूपी देवाला त्या ठिकाणी प्राप्त झाल्यासारखे असते आणि याचं पुण्य तुम्हाला लाभेल. त्यामुळे तुम्हाला जे करायचं असेल आर्थिक सहकार्य अशा व्यक्तीला करा की त्या व्यक्तीला खरंच गरज आहे, त्याला त्या व्यक्तीला गरज आहे, ती व्यक्ती त्यात धन्य पावेल, अशा व्यक्तीला तुम्ही काम केलं तरी चालतंय. तिसरा असा मुद्दा आहे की समोर बसलेले बरेचसे विद्यार्थी आहेत, काही नोकरीला आहेत, काही व्यावसायिक आहेत, काही वकील आहेत, काही डॉक्टर आहेत, इतर क्षेत्रात सर्व क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी आहे. पण असं नाही की एखादा व्यक्ती व्यावसायिक आहे आणि तो व्यक्ती माग राहिला असं नाही. बरेचसे त्या ठिकाणी शाळा हे असं असतं, ज्ञानाचं आणि संस्काराचं माहेरघर आहे. इथून तुम्ही शिक्षण घेतलं, या ज्ञानाचा उपयोग तुम्ही केला तर समाजामध्ये कसं वागायचे हे तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. तुम्ही असं सांगताय पण त्याचं कारण असं आहे, जरी तुम्ही मार खाल्ला तरी त्या ठिकाणी तुम्ही जरी अंगठेबहादर असू द्या आणि तो जर समाजात वावरलेला असू द्या, पुण्याच्या किंवा मुंबईच्या ठिकाणी असू द्या, तिथं सुद्धा तो त्याच्या स्वतःच्या 100 ट्रक किंवा इतर व्यवसाय किंवा एखादा मोठा उद्योगपती तुमच्यातूनच निर्माण होत असतो. त्यामुळं हुशार आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती काय नाही, आपण संस्कार वळण आणि त्यातून किती घडलो, समाजामधून काय घेतलं याच्या आधारावरती आपण पुढे जात असतो. एवढं बोलून मी माझी भाषण संपवतो. आपल्याला क्लास टीचर म्हणून लाभलेले त्यावेळेसचे डोके सर गणित विषय शिकवणारे, ते सध्याचे श्रीकृष्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुद्धा आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. सरांनी बोलण्यापूर्वी मी एक त्यांचा किस्सा सांगतो. डोके सरांचं सुद्धा आवर्जून सगळे म्हणले होते की उलट्या हातावर छड्या खाल्ल्या, उलट्या हातावर छड्या खाल्ल्या. त्यांच्या छड्या खायचा किस्सा असा होता, आम्ही 10वीला व्हॅकेशनला ज्यावेळेस होतो त्यावेळेस आम्ही पोरापोरांनी असं ठरवलं की आज थांबायचंच नाहीये, आज जायचं कुठं पोहायला. आम्ही गेलो तर दीपक मानेच्या विहिरीवर पोहायला. आनंद, मी, दीपक माने, किरण म्हस्के, अजून 2-3 होते, विक्रांत रासकर एक असेल, ऋषी धोंडे बी होता. आम्ही सगळेजण गेलो. मग नंतर तिथून आनंदला त्याच्या वडिलाचा फोन आला, ससन सर आता नाहीत पण ससन सरांचा फोन आला की कुठे आहे म्हणून. तर आनंद जास्त काही बोललाच नाही, त्यांना फक्त सांगितलं की दीपकच्या तिकडे आलेलो आहेत आम्ही. तर ससाने सर त्यावेळेस गाडीवर त्या विहिरीच्या तिकडं गाडीवर आलते आनंद करीत. त्यांनी जे आम्हाला धरून आणलं फक्त डोके सरापाशी उभा केलं क्लास टीचर असल्यामुळं, आणि डोके सरांनी त्यावेळेस आम्हाला उलट्या हातावर 5-5 छड्या आणल्या होत्या.